तुम्ही नेहमी म्हणाल त्या मामांचं खूप कौतुक करता, मेले दादा म्हणतील, पण मी सर्वात मोठे प्राधान्य देईन तर माझ्या मिस्टरांना. त्यांनी आतापर्यंत मी आज जे तुमच्या पुढे बोलते तर फक्त माझ्या नवऱ्यामुळे, कारण त्यांनी मला कुठेही कुठलीही गोष्ट अडवलं नाही. मी म्हणायचे अहो माझ्या एवढे मोठे माणसं आहे, काही चुकलं तर अरे चुकलं तरी चालेल, बोल, लेडीजला कोणी हसत नाही म्हणून. आज मला माझ्या नगराध्यक्ष माझी मैत्रीण जयश्रीताई थोरात, म्हणजे मी ज्यावेळेस पराभूत झाले त्यावेळेस त्या अक्षरशः माझ्या गळ्यात पडून रडले. म्हटलं ताई रडायचं काहीच कारण नाही, बाबांनी माझ्यासाठी काहीतरी मोठं करायचं ठरवलं असं. मला एक स्त्रीचा सन्मान झाल्यानंतर कुणाचा झाला असेल तर तो आपल्या शिर्डीकरांचा झाला. एक शिर्डीकर माणूस सुद्धा आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. कमिटीवर एखाद्या शिर्डीकरांची निवडून ही पहिली गोष्ट असते, पहिली वेळ असते. कारण खऱ्या म्हणजे मामी पीठ मळत असताना, पोळ्या करत असताना तिथे ठेकेदार यायचे आणि मामी कशा हाताने सहाय्य करायचे. म्हणजे अतिशय निष्कलंक नगराध्यक्ष, त्याचबरोबर निस्वार्थी नगराध्यक्ष असलेलं काम या ठिकाणी अनिता मामीने या ठिकाणी केलं आहे. त्याचा मला सार्थ अभिमान निश्चितच आहे. माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व माननीय खासदार श्री सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्यामुळे आपल्याला खूप मोठी एक चांगली संधी या निमित्ताने भेटलेली आहे. दादांनी त्यांना खूप छान ही संधी दिली, त्यासाठी दादांचे खूप आभारी आहोत. देखील घेतलं पाहिजे, कारण उगाचच लोकांची घरं मोडून विकास करणं हे कुठंतरी चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं. कुठंतरी आज शिर्डीमध्ये काही गोष्टीच्या बाबतीत वातावरण खूप वेगळं झालं आहे. शिर्डीच्या प्रशासनाच्या बाबतीत असतील, शिर्डीच्या लोकनियुक्त सदस्यांच्या बाबतीत असतील, अनेक प्रश्न उठवले जात आहेत. त्याच्यामुळे निश्चित शिर्डी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा व अहिल्यानगर शिवसेना महिला आघाडी सह संपर्क प्रमुख सौ अनिताताई विजयराव जगताप यांची अहिल्यानगर जिल्हा नियोजन समिती ज्ञान असलेल्या नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल सौ अनिताताई जगताप यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत असून आज शिर्डी नगर परिषदेतील लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील सभागृहात शिर्डीच्या नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी नगर परिषदेच्या वतीने सौ अनिताताई जगताप यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच 12 नंबर चारी कृती समितीच्या वतीने सुद्धा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला व भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या वतीनं देखील आज सौ अनिताताई जगताप यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, गणेश कारखान्याचे माजी चेअरमन प्रतापराव जगताप, नगर परिषदेच्या गटनेत्या सौ प्रतीक्षाताई कोते, बांधकाम सभापती अरविंद आप्पा कोते, महिला व बालकल्याण सभापती सौ सुनीताताई गोंदकर, नगरसेविका छायाताई पोपट शिंदे, सौ अलकाताई गोतीस, नगरसेवक निलेश कोते, अमित शेळके, बापू ठाकरे, नितीन कोते, किरण कोते, सोमनाथ कोते यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हा जो अतिमहत्वाचा या उद्देशाने मी जे सांगितलं त्याचं कारण असं आहे की आजच्या या बैठकीचं निमित्त आहे आपल्या शिर्डी नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्षा सौ अनिताताई विजयराव जगताप यांची अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाली. त्यांचा या प्रसंगी त्यांचा शिर्डी नगर परिषदेच्या वतीने एक छोटासा सन्मान आपल्या सर्वांच्या साक्षीने आज आपण करणार आहोत. आज या ठिकाणी मान्य नगराध्यक्षा ताई जयश्रीताई थोरात, तसेच प्रताप भाऊ जगताप, तसेच सन्माननीय सर्व नगरसेवक, सभापती व या ठिकाणी उपस्थित असलेले आपले शिर्डी शहरातील सर्व मान्यवर शेतकरी सर्व जे काही असतील त्यांचे मी पहिले मनापासून स्वागत करते. आज या ठिकाणी आपण अनिताताई जगताप यांचे जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. त्याबद्दल आम्ही सर्व नगरसेविका व सभापतींच्या वतीने त्यांची शुभेच्छा देतो त्यांना की त्यांनी आपल्या शिर्डी शहराचा विकास करण्यासाठी खूप छान कामगिरी करावी व आम्हाला सहकार्य करावे. या ठिकाणी दादांनी त्यांना खूप छान ही संधी दिली, त्यासाठी दादांचे खूप आभारी आहोत. सौ अनिताताई विजयराव जगताप यांची जी जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवड झाली त्यांच्या सत्काराच्या या कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत. सर्वात प्रथम ताई आपलं खूप खूप अभिनंदन. शिर्डी नगर परिषदेच्या दृष्टीने आणि शिर्डी शहराच्या दृष्टीने आपल्याला खूप मोठी एक माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व माननीय खासदार श्री सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्यामुळे आपल्याला खूप मोठी एक चांगली संधी या निमित्ताने भेटलेली आहे.
शिर्डी शहराचे विकास निधी हा बऱ्यापैकी DPDC म्हणजे जिल्हा नियोजन समितीकडूनच येतो. आता तुम्ही स्वतः त्याच्या पहिलेही सदस्य राहिलेले आहेत नगराध्यक्ष असताना, आणि आजही तुम्हाला पुन्हा एकदा माननीय आमदार साहेबांनी संधी दिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा. श्री साईनाथ प्रभूंच्या चरणी मी हीच प्रार्थना करेल की तुमच्या हातून जास्तीत जास्त शहराला निधी यावा आणि शिर्डीचे सर्व काम कशा पद्धतीनं मार्गी लागतील, त्यामध्ये आमची बाराचारी पण आहे, तिचं पण कसं मार्गी लागेल विषय, ते पण आम्ही तुमच्याकडे अपेक्षा करतोय. DPDC हा एक महत्त्वाचा विषय आहे जिल्ह्याचा. ज्याला माहिती असेल त्याला, मला कोणाकोणाला कशी कल्पना मला माहिती नाही, पण DPDC मधूनच संपूर्ण जिल्हा हा आपला वर्कआउट होतो. गेल्या मार्च 26 पर्यंत याचा कारभार जवळपास 1000 कोटीचा होता. आता पुढचा कारभार तो वाढतच असतो. खरं तर आता अध्यक्ष मॅडमले मी अजून एक निवेदन करीन की त्या DPDCच्या सदस्य झालेल्या आहेत, येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये पण त्यांना आपण आमंत्रित करावं व त्यांचा सत्काराचा कार्यक्रम त्या दिवशी पण शासकीय अधिकृतरित्या आपण प्रोग्राममध्ये टाकून सभेच्या प्रोग्राममध्ये टाकून त्यांचा प्रोग्राम सत्कार करू. आणि त्यावेळेस काय अजून बोलायचं ते आपण ते बोलूच. पण आज पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो, पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा असणाऱ्या अनिताताई जगताप यांची काल सर्वांना कळलं असेल की निवड झाली. म्हणजे खरंच एक आश्चर्याचा धक्काही बसला आणि आनंदही झाला. कारण माझ्या मते फक्त भया निश्चित माझ्यापेक्षा राजकारणामध्ये खूप जुने आहेत, त्यांना माहीत असेल की नियोजन कमिटीवर एखाद्या शिर्डीकरांची निवड होणे पहिली गोष्ट असते, पहिली वेळ असते. कारण खऱ्या अर्थानं त्या सदस्याच्या सर्व मंडळामध्ये लोकनियुक्त आमदार असतात आणि बऱ्यापैकी एक चांगल्या प्रकारचे ज्यांचं वलय हे जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, जिल्ह्याच्या राजकीय पटलावर एक चांगल्या प्रकारचं असतं. अशाच जणांची त्या ठिकाणी नियुक्ती होत असते. आणि या जिल्हा नियोजन समितीच्या म्हणजे DPDCच्या सदस्यपदी आपल्या नगरीच्या नगराध्यक्षा असणाऱ्या, माजी नगराध्यक्षा असणाऱ्या अनिताताई जगताप यांची सार्थ निवड झाली. या ठिकाणी खरंच आम्ही सर्वांच्या वतीनं, शिर्डीकरांच्या वतीनं आज आपले या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. आणि आम्हाला निश्चित या ठिकाणी गर्व देखील आहेच या गोष्टीचा. आणि आम्हाला खात्री देखील आहे की आम्ही तुमचं काम नगराध्यक्ष असताना जवळून पाहिलेलं आहे. कारण अनेक गोष्टी आहेत, म्हणजे आता इतर जे सदस्य आहेत त्यांना देखील सांगायला मला अभिमान वाटेल की काही अनेक वेळा की म्हणजे आम्ही पीठ मळत असताना, पोळ्या करत असताना तिथे ठेकेदार यायचे आणि आम्ही कशा हाताने सहाय्य करायचे. म्हणजे अतिशय आपण म्हणतो की निष्कलंक नगराध्यक्ष, त्याचबरोबर निस्वार्थी नगराध्यक्ष असलेलं काम त्या ठिकाणी अनिता मामींनी या ठिकाणी केलं आहे. त्याचा मला सार्थ अभिमान निश्चितच आहे, आपल्या सर्वांना आहे. या DPDCच्या माध्यमातून अनिताताईंची या ठिकाणी निवड झाली. शिर्डीकरांसाठी गौरवाची गोष्ट आहे, आपल्या तालुक्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. आणि मला एक बाब या ठिकाणी आवर्जून सगळ्यांना सांगायची आहे की नामदार राधाकृष्ण विखे साहेब असतील आणि सुजयदादा असतील, हे निश्चितच एका चांगल्या नेतृत्वाला वाव देतात. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. पक्ष कोणताही असो, आज अनिता मामी जिल्ह्याच्या महिला प्रमुख आहेत शिवसेनेच्या, असं असताना देखील त्यांचं नामनिर्देशन पत्र असेल किंवा त्यांचं नाव पुटअप करण्याची ताकद ही विखे परिवारच आहे, हे या ठिकाणी परत अधोरेखित झालेलं आहे. कारण त्यांच्याकडे पण अनेक कार्यकर्ते असतील, परंतु जिल्हा नियोजनमध्ये बोलणारा माणूस लागतो, अभ्यासू माणूस लागतो. आणि निश्चितच ते अनिताताईंकडे ते गुण आहेत. त्याच्यामुळं ही सार्थ निवड झाली असं म्हणण्यास बिलकुल वाव नाही. आणि या ठिकाणी आणि ते तुम्हाला देखील आमच्या शिर्डीकरांच्या वतीनं अतिशय मनापासून या ठिकाणी विनंती करायची, येणारा कुंभमेळा आहे आणि आमच्या नगराध्यक्षा देखील इथं आहे. कारण विशेष त्यांचे देखील आभार की आपण या सभागृहामध्ये आपण हा हेतूचे सन्मान करताय. आणि या हेतूचे सन्मानाला गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रतापभाई जगताप देखील उपस्थित आहेत. आपले सर्व शिर्डीतले सोसायटीचे माजी चेअरमन आप्पासाहेब आहेत, त्याचबरोबर विनय कान्ना आहेत, गंगाभाऊ आहेत. सगळेच आमच्या शिर्डीचे या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण सर्वांना माहीत आहे की ही निवड आपल्यासाठी खूप सार्थ निवड आहे, खूप अभिमानाची गोष्ट आहे. यासाठीच त्या या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी की कुंभमेळा आहे, कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात आपण दोघेही खूप पक्क्या मैत्रिणी आहात आणि आता योगायोगानं आपण नियोजन समितीमध्ये दोघीजणी आहात. त्याच्यामुळे आपल्याकडे विनंती आहे की आपण येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जास्तीत जास्त निधी हा शिर्डीकरांसाठी कसं काय येईल. आणि त्याचबरोबर आपलं हे सर्व करत असताना
जनमत देखील आपण किती प्रमाणे विचारात घ्याल, कारण विकास करत असताना आपण जनमत देखील घेतलं पाहिजे. कारण उगाचच लोकांची घरं मोडून विकास करणं हे कुठतरी चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं. कारण जे धोरण नामदार साहेबांनी राबवले, सुजयदादांनी राबवले, त्याच धोरणाला आपण धरलं पाहिजे असं मला वाटतं. कारण कुठंतरी आज शिर्डीमध्ये काही गोष्टींच्या बाबतीत वातावरण खूप वेगळं झालं आहे. शिर्डीच्या प्रशासनाच्या बाबतीत असतील, शिर्डीच्या लोकनियुक्त सदस्यांच्या बाबतीत असतील, अनेक प्रश्न उठवले जात आहेत. त्याच्यामुळे निश्चितच आता कुठंतरी आपल्याला थांबून विचार करण्याची गोष्ट या निमित्ताने आलेली आहे. त्याच्यामुळं या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हेच आपल्या सर्वांना विनंती करेन की आपलं शिर्डी गाव आहे अतिशय ऐतिहासिक आणि वेगळं गाव असल्या कारणानं, आणि या ठिकाणी राजकारण हा दुय्यम भाग असल्यामुळं, कारण आपण संबंध जपणारे लोक आहोत सगळेजण. कारण आज आपण बघतोय की या निवडीच्या निमित्तानं नामदार साहेब सुजयदादांनी आपला हाच संदेश दिला आहे की पक्ष कोणताही असो, चांगला माणूस असेल तर उच्च पदावर जातो. हे दादांनी आपल्या सुजयदादांनी अनिताताईंची निवड करून दाखवलेलं आहे. त्याच अनुषंगानं आपण देखील लोकभावना लक्षात घेऊन येणाऱ्या काळात काम केलं पाहिजे असं नगराध्यक्षताईंना देखील मी या ठिकाणी विनंती करतो. आणि पुनश्च एकदा आमच्या सर्व शिर्डीनगर परिषदेचे सदस्य असतील, शिर्डीनगर परिषदेचे सर्व कर्मचारी पदाधिकारी असतील, त्यांच्या वतीनं ताई तुमचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि येणारा काळ हा खरंच स्पर्धेचा काळ आहे आणि आपल्यासाठी खूप धोरणात्मक योजनांचा काळ आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्व काही धोरणं असतील ते आपण सर्व कमिटीपुढे मांडावे अशी या ठिकाणी विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शिर्डी नगरपालिकेच्या सन्माननीय नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सभापती, सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व सन्माननीय शिर्डीतील ग्रामस्थ, आणि आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन ज्यासाठी केलेलं आहे, जिल्हा नियोजन समितीमध्ये ज्यांना एक मानाचं पद मिळालेलं आहे अशा आमच्याच कुटुंबातील एक सदस्य सौ अनिताताई विजयराव जगताप यांचं जे सत्काराचं नियोजन शिर्डी नगर परिषदेच्या वतीने घेण्यात आलेलं आहे, मी सर्वच उपस्थितांचं आणि सदस्यांचं या निमित्ताने आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम या पदाची जी काही गरिमा आहे ती खूप मोठी आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे युवा नेते खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये न्याय देताना कर्तृत्ववान स्त्री असेल किंवा पुरुष असेल या प्रत्येकाला संधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आजही नगरपालिकेच्या माध्यमातून खंबीर स्त्री नेतृत्व नगराध्यक्ष म्हणून त्या काम करतायत. त्यांच्या मदतीला सभापती म्हणून मोतेताई आहेत, दोनकरताई आहेत, या सुद्धा त्यांना खंबीर साथ देत आहेत. आणि अशीच संधी पुन्हा एकदा अनिताताईंना या निमित्ताने मिळालेली आहे. ही संधी देताना साहेबांनी, दादांनी एक नक्कीच विचार केलेला आहे की स्त्री सन्मान केला पाहिजे. हा मेसेज प्रत्येक वर्गातल्या स्त्रियांना या निमित्ताने गेलेला आहे. हा सन्मान पहिला हे पद देऊन झालाय तो एका स्त्रीचा झाला. स्त्रीचा सन्मान झाल्यानंतर कुणाचा झाला असेल तर तो आपल्या शिर्डीकरांचा झाला. एक शिर्डीकर म्हणून सुद्धा आपल्यासाठी ही गौरवाची बाब आहे. आणि त्यानंतर कुणाला झाला असेल तर आमचा जगताप परिवाराला झाला. परंतु प्रथम जे स्थान आहे ते स्त्रीचं आहे, त्यानंतर गावाचं आहे आणि मग कुटुंबाचं आहे. आपण या पदाची गरिमा नक्कीच वाढवा अशी आम्ही सर्व अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या भाविकांना शुभेच्छा. नमस्कार, ओम साईराम. आज स्वागत समारंभासाठी आपल्या अनिताताई जगताप यांना आपण बोलून त्यांचा सत्कार समारंभासाठी त्यांना बोलवलं आणि आपले गणेश कारखान्याचे प्रताप भैया जगताप आणि इथे उपस्थित असलेले सर्व शिर्डीचे ज्येष्ठ नागरिक आणि आमचे सन्माननीय नगरसेविका, सभापती आणि उपस्थित असलेले बंधू भगिनी, आणि सांगायचं आज की अनिताई आणि माझा मैत्रिणी आहे दादांनी सांगितल्याप्रमाणे. आम्हाला दोघी
म्हणजे कामाची दोघींना पण अनुभव आहे. आपण सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला हे पद घोषित झाले. या पदाची गरिमा आम्ही कशी सांभाळायची, आपल्या सर्वांच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करत राहू. आणि ताईंनी आज जिल्ह्यामध्ये आपल्या नगर परिषदेसाठी जो मोठा निधी आहे त्यांनी आणावी आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच जयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच काम करत असतो. त्यांनी या माध्यमातून आज दाखवून दिलं की प्रत्येकाला हात त्यांच्याकडे न्याय देण्यासाठी ते नेहमी न्याय देत असतात. तर ताईंना विनंती करते की आज आपण या नियोजन समितीमध्ये सदस्य म्हणून निवड झाली. त्यांचे मी खूप खूप शुभेच्छा देते आणि अभिनंदन करते. आज साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, आमच्या सोसायटीचे माजी चेअरमन आमचे प्रताप भाऊ जगताप, दिनेश दादा, सर्वच मान्यवर आणि माझ्या नगरसेवक बंधू आणि नगरसेविका मैत्री, महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या शिवसेना पक्षाचे लाडके एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार उपमुख्यमंत्री आणि रहाटा तालुक्याचे भाग्यविधाते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि युवा नेतृत्व करणारे आमचे सर्वांचे लाडके युवा नेते सुजयदादा विखे पाटील, आज पुन्हा एकदा मला माझ्या बाबांनी जनतेची संधी करायला दिली त्याबद्दल मी बाबांचे आणि माझ्या सर्व नेत्यांचे प्रथम मी आभार मानते. सांगायचं तात्पर्य एकच का जो हा विखे पाटील परिवाराने आमच्या जगताप परिवारावर पहिल्यापासून प्रेम करत होते ते आजही त्यांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे. कारण माझे मिस्टर जेव्हा राजकारणात उतरले त्यावेळेस साहेबांनीच त्यांनी नगरसेवक पद उपनगराध्यक्ष झाले, सभापती झाले. पण हे विखे पाटील परिवारामुळेच त्यांनी आम्हाला कधी विसरलेही नव्हते, आजही ते विसरलेले नाही. काल दादांनी भाषणात दाखवून दिलं की हे माझं कुटुंब आहे. ज्यावेळेस ते भाषण करत होते ना त्यावेळेस 30 वर्षाचा हा कालावधी मला आठवत होता. सांगायचं तात्पर्य एकच, ते हे सर्वांना न्याय देतात. मला माझ्या प्रामाणिकपणेची पावती मिळाली त्यातच मला खूप आनंद झाला. माझ्या इथे बसलेले सर्व ज्येष्ठ बंधू आहेत. पहिलं प्रथम मी प्राधान्य देणार तर माझ्या शिर्डी नगरीचा विकास कसा झाला पाहिजे, कसा किती केवढा मोठा निधी आणला पाहिजे. विखे पाटील साहेब अध्यक्ष आहेत, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि दादांच्या सहकार्याने शिर्डी शहरामध्ये जास्तीत जास्त आपण निधी उपलब्ध करून पहिला मीटिंगमध्ये पहिलाच प्रस्ताव आपल्या शिर्डी शहराचा राहील. या बंधूंनो, आता आमच्या दादांनी झालं खूप कौतुक केलं माझ्या भाच्याने माझं. मी त्या कौतुकाला पात्र आहे की ते मला माहीत नाही. पण ज्या वेळेस मी ह्या राजकारणात आले त्यावेळेस मला एकच ध्यास होता की मी माझ्या शिर्डीचा मला विकास करायचा. जणू काही मला ते बाबांनी पुन्हा एकदा मला संधी दिली. म्हणजे साईबाबा म्हणजे माझ्यासाठी गोड फार. मला इतका आनंद झाला शब्दात सुद्धा सांगू शकत. का आनंद झाला ते पद मिळालं म्हणून नाही. म्हणतात ना पद असलं तर स्टेज मिळतं, पण त्या पदाचा आपल्या गावासाठी काय वापर करता येईल, कसा उपयोग होईल हे मला बघायचं. म्हणून
माझे ग्रामस्थांनी, माझ्या बंधूंनी, माझ्या भगिनींनी माझ्यावर खूप भरभरून प्रेम केलेलं आहे. त्यांचं हे प्रेम आज मला माझ्या नगराध्यक्ष, माझी मैत्रीण जयश्रीताई थोरात, आम्ही पहिल्यापासून खूप अगदी म्हणजे मी ज्यावेळेस पराभूत झाले त्यावेळेस त्या अक्षरशः माझ्या गळ्यात पडून रडले. म्हटलं ताई, रडायचं काहीच कारण नाही, बाबांनी माझ्यासाठी काहीतरी मोठं करायचं ठरवलं असेल. मला एक ह्या निमित्ताने भाऊ, मी तुम्हाला खरंच माझ्या मनातलं बोलते, बाबांनी हा माझ्यासाठी चमत्कार घडवला असं मी सांगितलं. कारण मला वाटत होतं मला कुठेतरी मला काहीतरी मिळणार आहे, पुन्हा माझ्या जनतेची सेवा करायला मिळणार आहे आणि माझ्या शिर्डी नगरीमध्ये मला कसा विकास करायचा हे माझे जे स्वप्न आहे ते बाबा पूर्ण करून घेतील. पण त्या माध्यमातून एक सांगू इच्छिते, आपले साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजय दादा यांनी हे आम्हाला कधी विसरले नाही हो, आणि आम्ही पण त्यांना विसरलो नाही. पण यांचं अतिशय मोठं पाठबळ आहे, मला माहित आहे. हे आपले उपमुख्यमंत्री दोन आणि राज्याचे मुख्यमंत्री या सर्व कमिटीने हे केले. पण सर्वात मोलाचा आणि सिंहाचा वाटा असेल तर आपल्या राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा आणि आपल्या सुजय दादांचा. मी हा परिवाराला आम्ही तर कधी विसरणारच नाही, विसरलोही नव्हतो आणि ते पण आम्हाला विसरलेले नाही. पुन्हा पुन्हा हे का सांगते, कारण जी काही आज ही कामाची पावती मिळालेली आहे, प्रामाणिकपणेची पावती मिळालेली हो. कारण एखादी स्त्री जेव्हा तिथे घरचा प्रतिनिधी असतो, नवरा असतो, तो जेव्हा तिला घराच्या बाहेर पाठवत असतो त्याची खूप मोठी जबाबदारी असते. पण तुम्ही नेहमी म्हणाल त्या मामांचं खूप कौतुक करता, गेले दादा म्हणतील, पण मी सर्वात मोठे प्राधान्य देईल तर माझ्या मिस्टरांना. त्यांनी आतापर्यंत जो काही आहे, मी आज जे तुमच्या पुढे बोलते फक्त माझ्या नवऱ्यामुळे. कारण त्यांनी मला कुठेही कुठलीही गोष्ट अडवलं नाही. मी म्हणायचे अहो माझे एवढे मोठे माणसं आहे, काही चुकलं तर अरे चुकलं तरी चालेल, बोल, लेडीजला कोणी हसत नाही म्हणतात. नेहमी मला हे वाक्य होतं. आज ते घरी कुठे काही कामानिमित्ताने बाहेर गेले, पण मी त्यांचं पण या निमित्ताने माझ्या मिस्टरांचं खूप मनापासून कौतुक करेन, माझ्या जगताप परिवाराचं कौतुक करेन. आमचे प्रताप भाऊ नेहमी म्हणत असतात, त्यांना काळी फोन आला म्हणे भाऊ आणि ताई खूप खूप अभिनंदन, पुन्हा आपले तुम्ही शिर्डी शहरामध्ये जगतापांची शान वाढली. भाऊ मी नाही, हे तुमचं सर्वांचं शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद, तुमचं सर्वांचं सहकार्य. पुन्हा एकदा मी ह्या विखे पाटलांचं, सुजय दादांचं आणि आमदार साहेबांचं, या विखे पाटील परिवारांचं खूप मनापासून आभार मानते. आणि माझ्या नगराध्यक्ष मॅडम जयश्रीताईंनी आज आणि आपले तुम्ही सर्व नगरसेवक, माझ्या नगरसेवक मैत्रिणींनी माझा यथोचित सत्कार केला शिर्डी नगर परिषदेमध्ये. तुमचं खूप मनापासून आभार मानते. आणि माझ्या सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, माझं कौतुक बघायला आले, तुमचं पण खूप मनापासून आभार. असंच तुमच्या छोट्या बहिणीला सांभाळून घ्या, काही चुकलं असेल तर मला सांगत जा. आणि पुन्हा एकदा सांगते की शिर्डीचा विकास हाच माझा ध्यास. जो काही आता हा कुंभमेळावा येणार आहे, जो आमची जी मीटिंग होईल त्या मीटिंगमध्ये पहिलाच प्रस्ताव मी शिर्डी नगर परिषदेचा देणार, माझ्या शिर्डी गावाचा देणार. आम्ही साहेब आणि सुजय दादा मिळून आणि आम्ही सर्व कमिटी मिळून नक्कीच जेवढा निधी आणता येईल तेवढा काम करू. मला जरी जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे, पण मी जिल्ह्याचं पण कामकाज पाहणार आहे. असं काही नाही की मी माझ्या शिर्डी शहराचाच विकास करेन असं नाही, कारण मग जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. मी सर्व तालुके असतील त्या तालुक्याचा पूर्ण मी विकास करेन, यात मात्र शंका नाही. आणि आज मला तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानते. आणि असंच प्रेम करत राहा, काही चुकलं तर क्षमा करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.